नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात चिंताजनकरित्या वाढले आहे। केवळ पुरुषच नाही तर महिलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे। अनेक संशोधनांनुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक असू शकतो। याचे एक प्रमुख कारण म्हणजे महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात आणि अनेकदा ती सहज ओळखता येत नाहीत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे महिलांनी या लक्षणांबाबत अधिक जागरूक राहणे आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सामान्यतः हार्ट अटॅक म्हटलं की छातीत तीव्र वेदना होणे हेच मुख्य लक्षण मानले जाते। मात्र महिलांमध्ये नेहमीच असे घडते असे नाही। त्यांच्यामध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगळ्या प्रकारेही दिसून येऊ शकतात, जे अनेकदा इतर सामान्य त्रासांसारखी वाटू शकतात। महिलांमध्ये छातीत तीव्र वेदनांऐवजी दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, जबडा, मान किंवा खांद्यामध्ये वेदना, मळमळ, उलटी, अचानक चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा तीव्र थकवा आणि मरगळ जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात। याशिवाय सतत येणारा थकवा हे देखील एक महत्त्वाचे लक्षण असू शकते। अनेकदा महिला कामाच्या ताणामुळे किंवा इतर कारणांमुळे येणाऱ्या थकव्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु सातत्याने आणि अकारण जाणवणारा थकवा हा हृदयाशी संबंधित समस्येचा संकेत असू शकतो। तसेच छातीत केवळ हलका दाब जाणवणे किंवा अस्वस्थ वाटणे हे देखील महिलांमधील हृदयविकाराचे लक्षण असू शकते, ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते। त्यामुळे या लक्षणांकडे गांभीर्याने पाहून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या काही महिलांमध्ये ब्लड क्लॉट होण्याचा, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो। हा धोका विशेषतः अशा महिलांमध्ये जास्त असतो ज्या धूम्रपान करतात किंवा ज्यांना आधीपासूनच उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे। अशा महिलांनी अधिक काळजी घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।